या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पुड्या आणि काजू दुकानामध्ये बसलेले असतात आणि तितक्यात सूर्या त्या ठिकाणी येतो. तो देवासमोर दिवा लावतो आणि प्रार्थना करतो की भाग्या पहिल्यांदाच माझ्यापासून अशी दूर गेली आहे, तिची तू काळजी घे आणि तिचा पहिला नंबर येऊ दे. तर दुसरीकडे सगळेजण त्या विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी पोहोचतात. तर राज आणि त्याच्या सोबतची मुलं भाग्याकडे रागातच बघत असतात. ती मुलं राजला म्हणत असतात की अरे तू शाळेत तर काही करू शकला नाही, इथे काय करणार आहे. आणि त्यावर तो हसतच म्हणतो की आता जे करायचं आहे ते मी लवकरच करणार आहे, काही झालं तरी मी तिला तिचा प्रोजेक्ट सादर करू देणार नाही. पण तितक्यात दोन शिक्षिका त्या ठिकाणी येतात आणि त्या मुलांना तेथून जायला सांगतात. त्यानंतर एक शिक्षिका मुलींना त्यांच्या खोलीत घेऊन जाते. त्या मुलींना सांगत असतात की आपण इथे 2 तास थांबणार आहोत आणि त्यानंतर विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी जाणार आहोत. तेथूनच आपण एका सायन्स पार्कमध्ये जाणार आहोत आणि मग तिकडूनच आपण साताऱ्याला जाण्यासाठी निघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित प्रोजेक्टची तयारी करा आणि मग त्या तेथून बाहेर पडतात. मात्र तो राज लपूनच हे सगळं काही बघत असतो, ऐकत असतो. आणि जेव्हा त्या सगळ्या मुली कपडे बदलण्यासाठी जातात तेव्हा तो त्या रूममध्ये येतो आणि जो भाग्याचा बेड असतो तिथे च्विंगम चिटकवतो आणि मग पुन्हा बाहेर जात खिडकीमधून आतमध्ये नेमकं काय सुरू आहे ते बघत बसतो. त्यानंतर जेव्हा त्या मुली बाहेर येतात तेव्हा त्या भाग्याला म्हणू लागतात की ते समोरच एक मॉल आहे, आपण तिथे जायचं का. मात्र भाग्या नकार देते. त्यामुळे त्या सगळ्या मुली मॉलमध्ये जातात. भाग्या एकटीच अभ्यास करत बसलेली असते. तितक्यात मग तिला सूर्याचा कॉल येतो. तिच्या शिक्षिका मोबाईल घेऊन येतात. भाग्या सूर्यासोबत बोलते आणि सुखरूपपणे पोहोचल्याचं सांगते. त्यामुळे सूर्याच्या जीवात जीव येतो. दुसरीकडे छत्रीने डॅडींसाठी आणि शत्रूसाठी चहा आणलेला असतो आणि त्यावेळी शत्रू डॅडींना म्हणत असतो की तुम्ही माझ्या त्या 2 आयांचं काहीतरी करा, नाहीतर तुम्हाला जमत नसेल तर मग मी त्यांना बघतो. ते ऐकून डॅडी म्हणतात की तू तर या सगळ्यापासून ना लांबच राहा, कारण आता मला त्या दोघींची भीती वाटायला लागली. आमच्या बापाला पण 2 बायका होत्या आणि त्या दोघींनी त्याला एवढा त्रास दिला ना, मला तर आता असं वाटतंय की त्यांच्या जाचाला कंटाळूनच तू लवकर वर गेला असणार. आता मलासुद्धा त्यांची भीती वाटायला लागली. आणि ते ऐकून शत्रू म्हणतो की जर तुम्हीच असं बोलायला लागलात तर मग मी काय करायचं. आणि मग ते दोघे चहा पितात, पण त्यांना तो चहा अजिबात आवडत नाही. आणि मग तितक्यात तेजू त्यांच्यासाठी चहा बनवून घेऊन येते. ती डॅडींना म्हणत असते की मी घरात असताना तुम्ही बाहेरून चहा का मागवला, तुम्हाला जे काही हवं असेल ते मला सांगा. आणि तेजूचं ते बोलणं ऐकून डॅडी खुश होत म्हणतात की वा, तुम्ही तर बायकोला चांगली समज देऊन ठेवली आहे. आणि ते ऐकून शत्रूसुद्धा खुश होतो. पण तितक्यात तो छत्री म्हणतो की यांना समज देऊन काय उपयोग आहे, आपण त्या सूर्याचा बंदोबस्त करायला हवा. त्यामुळे डॅडी विचारतात की आता काय केलं त्या सूर्याने. तर तो छत्री त्यांना सांगू लागतो की त्या सूर्याच्या बहिणीचा पहिला नंबर आला आहे आणि आता तर तिची राज्यस्तरावर निवड झाली आहे. तिथे जर तिला मेडल मिळालं ना तर मग सगळीकडे सूर्याचीच वाहवा होईल. आणि ते ऐकून डॅडी म्हणतात की तिथे कोण परीक्षक आहे बघा, काही झालं तरी ती मुलगी नंबरात येता कामा नये. तर शत्रू म्हणत असतो की तिथे कुठे ओळख काढताय तुम्ही डॅडी, इथे शाळा आपली, परीक्षक आपले, तरी पण त्या पोरीचा नंबर आलाच ना. तर डॅडी विचारतात की हे कसं शक्य आहे. आणि मग तो शत्रू शाळेत घडलेला सगळा प्रकार डॅडींना सांगतो. तर डॅडी म्हणत असतात की त्या सूर्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, त्याची प्रगती म्हणजे आपली बर्बादी हे लक्षात ठेवा. आणि त्यावर शत्रू हो म्हणतो. दुसरीकडे भाग्या अभ्यास करत बसलेली असते आणि मग तिच्या लक्षात येतं की तिच्या ड्रेसला काहीतरी चिटकलेलं आहे आणि त्यामुळे ती ड्रेस बदलायचं ठरवते. तर हे सगळं काही तो राज बाहेरून बघत असतो. तर भाग्या ड्रेस घेऊन पुन्हा बाथरूममध्ये जाते आणि ती बाथरूममध्ये गेल्यावर तो राज पुन्हा त्या खोलीत येतो आणि बाथरूमचा दरवाजा बाहेरून बंद करतो आणि मग बाथरूमच्या खिडकीमध्ये जातो. तर भाग्या ड्रेस चेंज करते हे बघून तो खुश होतो आणि तिचं रेकॉर्डिंग करण्यासाठी त्या खिडकीत मोबाईल ठेवतो आणि हसतच सगळं काही बघत राहतो. मात्र अचानक मोबाईलचा आवाज आल्यामुळे भाग्या घाबरते. तर तो राज पटकन मोबाईल घेऊन तिथून पळून जातो. तर भाग्या जोरजोरात दरवाजा वाजवत बाहेर कोण आहे असं विचारत असते आणि तिला दरवाजा उघडता येत नाही हे कळल्यावर ती खूप घाबरते आणि रडू लागते. दुसरीकडे तुळजा शाळेमध्ये जाते आणि सरांना म्हणत असते की काल मी त्या CCTV रूमकडे गेले होते, पण ती खोली तर बंद आहे. आणि त्यावर सर म्हणतात की तुळजा मॅडम, आपण इथे बोलणं खूप धोक्याचं आहे.
मी तुम्हाला आत्ता इतकंच सांगतो की ती खोली कायम बंद नव्हती, ती कालपासूनच बंद केली आहे. त्यामुळे तुळजाच्या लक्षात येतं की नक्कीच आतमध्ये जे काही पुरावे होते ते कोणीतरी नष्ट केले असणार. त्यामुळे तिला प्रश्न पडतो की आता सूर्याला आपण कसं वाचवायचं, त्या अन्नामध्ये कोणी विष मिसळलं होतं हे कसं शोधून काढायचं. आणि त्यावर सर पटकन त्यांच्या खिशातून एक पेनड्राईव्ह काढत तो तुळजाच्या हातात देत म्हणतात की मी माझ्या जीवावर उदार होऊन यामध्ये फुटेज मिळवलं आहे. तुम्ही काही करा पण हे फुटेज बघा आणि जो खरा दोषी आहे त्याला जगासमोर आणा. आणि ते पेनड्राईव्ह बघून तुळजा खूप खुश होते आणि सरांचे आभार मानते. तर दुसरीकडे सूर्याला असं स्वप्न पडतं की भाग्या कुठेतरी हरवलेली आहे. ती मोठमोठ्याने तिच्या दादाला हाका मारते, मात्र सूर्या काही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि या स्वप्नामुळे त्याला डचकून जाग येते. तो मोठ्याने भाग्या असं ओरडतो. त्यामुळे मग पुढे आणि काजू तिथे त्याला काय झाले ते विचारतात. तर सूर्या घाबरूनच म्हणत असतो की मला वाईट स्वप्न पडलं, भाग्याची काळजी वाटते. तर ते दोघे म्हणत असतात की दादा तू का काळजी करतोय, आपली भाग्या ठीक असेल. पण सूर्या काही ऐकत नाही. तो पुन्हा एकदा भाग्याच्या शिक्षकांना कॉल करतो. तर इकडे भाग्या बाथरूममध्ये खूप रडत असते. दरवाजा कोणी बंद केला असेल, आता आपण बाहेर कसं पाडायचं, प्रोजेक्ट कसा सादर करायचा, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. पण मग ती स्वतःला समजावत म्हणते की वहिनी दादाला म्हणाली होती की भाग्य स्वतःची काळजी घेईल, त्यामुळे मला असं रडत बसून चालणार नाही, मलाच काहीतरी मार्ग काढायला हवा. आणि मग ती जोरजोरात पुन्हा दरवाजा वाजवायला सुरुवात करते. तर इकडे सूर्या भाग्याच्या शिक्षकांना कॉल करतो आणि त्यांना विचारतो की भाग्य कुठे आहे. त्यावर त्या सांगतात की आमच्यासोबतच आहे, काळजी करू नका. पण सूर्याला बोलायचे असते, त्यामुळे मग त्या शिक्षिका त्यांच्या खोलीत जातात. पण तिथे भाग्य नसल्यामुळे मग त्या सूर्याला असं सांगतात की ती कदाचित जेवण करण्यासाठी मेसमध्ये गेली असेल, ती आल्यावर मी तुम्हाला कॉल करते. आणि मग त्या फोन ठेवून देतात. मात्र सूर्या काळजीत पडतो. भाग्य खरंच ठीक असेल ना असा त्याला प्रश्न पडतो. तर त्या शिक्षिकांना तितक्यात भाग्याचा आवाज येतो. त्यामुळे त्या धावतच बाथरूमजवळ जातात आणि कडी उघडतात. तर भाग्या रडतच त्यांना मिठी मारते. ती खूप जास्त घाबरलेली असते. तर त्या तिला काय झाले ते विचारतात. भाग्या त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. तर त्या म्हणत असतात की हे सगळं कोणी केले ते मी शोधून काढते, पण तू आता घाबरू नको, प्रोजेक्टची तयारी कर. तर दुसरीकडे तुळजा पेन ड्राईव्ह घेऊन घरी येते खरी, पण तिच्या लक्षात येतं की इथे तर लॅपटॉपच नाही आहे. तिचा लॅपटॉपसुद्धा घरीच असतो आणि आत्ता आईकडे कसं जायचं असा तिला प्रश्न पडतो. ती विचार करत असते की या सगळ्याच्या मागे कोण आहे ना, ते मला लवकरात लवकर शोधून काढायलाच हवं. तर दुसरीकडे शत्रू सिगरेट ओढत फोनवर बोलत असतो आणि त्यानंतर तो सिगरेट त्याच्याच कपड्यांवर ठेवतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की ती त्याचीच इस्त्रीची कपडे आहेत, तेव्हा तो खूप घाबरतो आणि मग त्यानंतर ही कपडे इथे कोणी ठेवली असा आरडाओरडा करायला सुरुवात करतो. तो तेजूला तिथे बोलावून घेतो आणि तिला सुनावत म्हणतो की तुला तुझ्या भावाने हेच शिकवलं आहे का, इस्त्रीची कपडे कसे ठेवतात तुला माहीत नाही का. तर ती तेजू म्हणत असते की जेव्हा इस्त्रीवाला कपडे देऊन गेला तेव्हा मी इथे नव्हते. आणि मग याच गोष्टीवरून शत्रू तिच्याशी वाद घालू लागतो. डॅडीसुद्धा त्या ठिकाणी येतात. ते दोघेजण तेजूला आणि सूर्याला वाटेल ते बोलत असतात. त्यामुळे शालन आणि मालन खूप चिडतात. तर शत्रू तेजूला धडा शिकवण्यासाठी त्याचा बेल्ट काढतो, पण तितक्यात शालन मालन पुन्हा त्यांच्या भांडणाच्या नाटकाला सुरुवात करतात. दोघीजणी शत्रूला पकडून ठेवतात. मालन म्हणत असते की शत्रू, मी तुला कधीतरी सावत्र मुलासारखं वागवलं आहे का रे, बघ ना या अक्का काय म्हणतात. तर शालन म्हणत असते की शत्रू, तू माझा मुलगा आहे त्यामुळे तू माझंच ऐकायचं. तर शत्रू म्हणत असतो की हे काय चालले तुम्हा दोघींचं, काय लावले सख्ख सावत्र. मात्र त्या दोघी काही ऐकत नाही. कोणाचं शत्रूवर जास्त प्रेम आहे याच गोष्टीवरून त्या दोघीजणी मोठमोठ्याने एकमेकींशी भांडू लागतात. आणि ते बघून डॅडी मात्र घाबरतात. ते मनाशी म्हणत असतात की देवा उचल रे लवकर, पण मला नाही, या दोघींना. तर शत्रू म्हणत असतो की अहो डॅडी बघा काहीतरी, यांचं करा काहीतरी. पण ते घाबरूनच म्हणतात की तुम्हाला जे काही करायचे तुम्ही तुमचं करा, आणि ते तिथून निघून जातात. तर शत्रूसुद्धा घाबरूनच त्यांच्या मागे जातो. शालन आणि मालन मात्र हसत असतात आणि त्यामुळे तेजूसुद्धा खुश होत मनाशी म्हणते की आज फक्त तुमच्यामुळे मी वाचले. तर दुसरीकडे तुळजा राजूला विचारत असते की आपल्या जवळपास कोणाकडे लॅपटॉप आहे का. त्यावर ती म्हणते की हो नानांकडे आहे, उद्या मी धनूला आणायला सांगेल. आणि त्यावर तुळजा म्हणते की ठीक आहे. आणि मग ती त्या पेनड्राईव्हकडे बघत म्हणते की आता मी शोधून काढेलच नक्की कोणाची आमच्या घरावर वाकडी नजर आहे ते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
भाग्याचा त्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक येतो आणि ही गोष्ट जेव्हा सूर्याला कळते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर भाग्या ट्रॉफी घेऊन घरी येते आणि ती दादा वहिनीचे मनापासून आभार मानत म्हणते की तुमच्या दोघांमध्येच मला देव दिसतो. त्यानंतर मग तुळजासाठी लॅपटॉप येतो आणि ती त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे ते बघायला जाते. तर जेव्हा भाग्या तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत जाते तेव्हा तो राज आणि त्याच्यासोबतचे मित्र तिला चिडवायला सुरुवात करतात, कारण त्यांनी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो त्या सगळ्यांनी बघितलेला सुद्धा असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.